हॅलो फ्रेंड्स, मागच्याच व्हिडिओमध्ये आपण रिसीट अँड पेमेंटचं एक्झाम्पल बघितलं होतं। आता त्यातीलच मार्च 2024चं फायनल अकाउंटचं एक्झाम्पल आहे मामा आणि काका। हे सुद्धा एक्झाम्पल 12 मार्काचं आहे, कंपल्सरी आहे। आता या एक्झाम्पलमध्ये यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, त्याच तारखेची बॅलन्स शीट। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट दिलेलं नाही आहे, ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं नाही, कारण या एक्झाम्पलमध्ये इथं ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला काढून दिला आहे 69,000, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट तयार करायची गरज नाही। मी फक्त आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला येणारे आयटम एक्सप्लेन करतो। यामध्ये ट्रायल बॅलन्स दिला आहे, डेबिट बाजू दिली आहे, असेट क्रेडिट बाजू दिल्या। आता यामध्ये इन्शुरन्स 30,000 हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, लँड अँड बिल्डिंग टोटल रक्कम दिली आहे बघा 1 लाख, त्या 1 लाखामध्ये 40,000ची खरेदी आहे। म्हणजे जुनं लँड अँड बिल्डिंग 60,000चं आहे, 40,000चं जे लँड अँड बिल्डिंग आहे ते 1 जुलै 2018ला घेतले, त्यामुळे यावरती एक ॲडजस्टमेंट आहे। डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 10% ते डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे। आता लँड अँड बिल्डिंग कुठे येतं? असेटला येतं। सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला, डेटर्स 52,000 बॅलन्स शीटच्या असेटला। त्याच्यानंतर क्रेडिट बाजूला कॅपिटल दिलं आहे मामा आणि काका, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला कॅपिटल मामा 1 लाख, 4-5 ओळी जागा सोडून कॅपिटल काका 1 लाख, कारण बाकीचे ॲडजस्टमेंट कवर करायचे आहेत। 10% बँक लोन हे जे आहे ते 60,000चं आहे। हे 1 ऑक्टोबर 2018ला खरेदी केलं आहे। 1 ऑक्टोबर 2018 पासून 31 मार्च 2019 पर्यंत किती महिने होतात? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 6 महिने होतात। 10% बँक लोन हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला इनवर्डला घ्यायचं 60,000, त्यामध्ये प्लस इंटरेस्ट ऑन बँक लोन 6 महिन्याचं 10%नं सर्वसाधारण 3,000 येईल, आउटवर्डला 63,000। आणि लोनवरील व्याज लोनमध्ये ॲड दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन जे काय असेल 6 महिन्याचं 3,000। इंटरेस्ट क्रेडिट बाजूला दिला आहे, इंटरेस्ट 3,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, बिल्स पेबल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला। म्हणजे डेबिट बाजूचे आयटम क्रेडिट बाजूचे आयटम ट्रान्सफर केले विथ ॲडजस्टमेंट कवर करावं लागतं। ग्रॉस प्रॉफिट अमाऊंटेड रुपीज 69,000, याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉडडाऊन म्हणून घ्यायचं 69,000। प्रीपेड इन्शुरन्स 7,500, याचा एक इफेक्ट इन्शुरन्समधून वजा, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला। डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 10% लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला घेऊन त्यातून लेस डिप्रिशिएशन 10%नं वजा करायचं। दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग। तसंच फर्निचरचं डिप्रिशिएशन 5%नं आहे। फर्निचरची किंमत एक्झाम्पलमध्ये 80,000 आहे, त्या 80,000वरती 5%नं डिप्रिशिएशन वजा करायचं। आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे। राईट ऑफ 2,000 फॉर बॅड डेब्ट्स, पहिले डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचे, त्यातून लेस बॅड डेब्ट्स 2,000, राहिलेल्या बॅलन्सवरती RDD 5% काढायची, याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेब्ट्स 2,000 आणि RDD 5%नं आलेली टू RDD जी काय रक्कम असेल ती। क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड रुपीज 69,000, म्हणजे क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट होतात, पण या एक्झाम्पलमध्ये ट्रेडिंग अकाउंट नसल्यामुळं क्लोजिंग स्टॉकचा एकच इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून आलेला फरक जो काय नेट प्रॉफिट नेट लॉस असेल तो त्या पार्टनरमध्ये मामा आणि काकामध्ये वाटायचा आहे। त्यांचा रेशो आहे इक्वली। वाटल्यानंतर कॅपिटल मध्ये तो वाटून घेतल्यानंतर फायदा तोटा ॲड किंवा लॉस असेल तर लेस करून बॅलन्स शीट टॅली करायचे। यामध्ये बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे। बॅलन्स शीट टॅली झाली तर
तर या एक्झाम्पलचे 12 मार्क्स आहेत. हे 12 मार्क्स तुम्हाला मिळतील आणि एक्झाम्पल टॅली झालं पाहिजे. आता हे सर्वसाधारण पहिलंच गणित आहे की ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट विचारलं नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विचारले आणि बॅलन्स शीट. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट 69,000 रुपये काढून दिला आहे. त्यामुळं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट करायची गरज नाही. बाकी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ह्या 5 ॲडजस्टमेंट आहेत. या 5 ॲडजस्टमेंटमध्ये बघा इथं RDD बॅडिपचे ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंट आणि डिप्रिसिएशन ह्या 3 ॲडजस्टमेंट कायम बोर्डाला पडतात आणि ती कवर करायचं आहे. प्रयत्न करा. टॅली होते का पहा. धन्यवाद.